तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। वैकुंठवासी कोंडाजी बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। भारत माते की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमानंदिवल्लभम। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। स्वयी भानुदो भानु आराधिला तयाचा कुळी दीपको दिव्य झाला। हरिभक्ती लागो नितारे समजता। नमस्कार त्या श्री संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराज वज्रम मोक्षुनाम ज्ञानदानिक्यदक्षं श्रीगोटी क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदांत विद्यां वरिष्ठम् समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटी निमर्त्यं वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं तदे पाण्डुरङ्गं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैषसी। मग अग्निकुंडे विजे गातली ती जेवी अंकुरदशी मुकली तेवी न भडकीच मज अर्पिली शुभाशुभे। आगा कर्मे जै उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि ते भोगावया यावे देहा एका। जेने मज उगानिले कर्म तेव्हाची पुसले मरणाची जन्म जन्मासवे श्रम वर्चिले गेले। म्हणून या अर्जुना या परी पाहेचा वेळून वेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदरी तुझ या देहाच्या बांधोडी न पडिजे सुखदुःखाच्या सागरी न बुडिजे सुखे सुखरूपा घडिजे माझी याची कामगा। वैकुंठवासी हरिभक्त पाय मधुकर मारुती आलेरा आपल्यामधून जाऊन त्यांना आज 10 दिवस झाले 9 दिवस झाले आणि आजचा 10वा दिवस। त्यांच्या अध्यक्ष मित्रमंडळी नातेवाईक या सर्वांच्या चरणी अभिवादन करून हे प्रवचन रूपी पुष्प त्यांच्या चरणी आपण अर्पण करूया। आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे जे 16 संस्कार आहेत त्याच्यातला हा एक दशक्रिया विधी हा एक संस्कार आहे आणि या निमित्तानं थोडंसं चिंतन परमात्मा स्वरूपाचं चिंतन आणि आपल्या देहाच्या गतीबद्दलचं चिंतन या ठिकाणी करायचं आहे। याकरता 9व्या अध्यायामधला 28वा श्लोक आणि ओवी क्रमांक 402 पासून 406 पर्यंत आपण चिंतनाकरता घेतलेली आहे। गीतेचा मूळ उद्देशच असा आहे अर्जुनाच्या निमित्तानं तुम्हाला आपल्याला हे गीताशास्त्र जे सांगितलेलं आहे अर्जुनाचा मोह जाण्याकरता नाही तर तुमचा आपला मोह जाण्याकरता। वत्साचे ओरसे दुबते होय घरोद्देशे
पांडवाचे निमिषे झाले जगद उद्धरण. वासराच्या निमित्तानं गाय दूध देते आणि मग बाकी परिवारालाही ते प्राप्त होतं. तसं अर्जुनाचं निमित्त करून हे दुभतं त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं तुम्हाला आपल्याला गीतारूपी गीतामृत हे आपल्याला दिलेलं आहे. अर्जुनाला मोह होणं शक्यच नाही. ज्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येतोय त्याला मोह कसा होईल? माऊली ज्ञानोबांनी एक शब्द अत्यंत युक्तिपूर्वक योजलाय. मोह उपजविला. मोह उपजला नाही तो उपजविला. भगवंतानेच तो त्या ठिकाणी निर्माण केला. अर्जुनाला मोह होणं शक्य नाही पण उपजवला का तर हे गीताशास्त्र सांगायचंय. त्याला पार्श्वभूमी सुद्धा व्यासांनी कशी सुंदर तयार केलेली आहे पहा. ही दोन महाकाव्य, एक रामायण आणि एक महाभारत. तेव्हा ज्या वेळेला इथे युद्धाची पार्श्वभूमी जी आहे हे आपल्या तुमच्या जीवनामधलं आपलं युद्ध आहे. नुसतं महाभारताचं युद्ध कौरव पांडवामध्ये झालं हा सांगण्याचा उद्देश साधू संतांचा नाही. त्या माध्यमातून तुमच्या आपल्या जीवनामध्ये जे रात्रंदिवस युद्ध चालू आहे तुकोबार आहे त्याचं वर्णन करतात. त्या महाभारताचं तुमच्या आपल्या जीवनातल्या रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आंतरबाह्य जग आणि मन, बाहेर जगाशी द्वंद्व चालू आहे आणि अंतःकरणामध्ये अंतःकरणाशी मनाशी सारखाच त्या ठिकाणी द्वंद्व चालू आहे. आणि याच्यामध्ये जो उपदेश अर्जुनाच्या निमित्तानं भगवान कृष्ण परमात्म्यानं तिथे केला तो जसाच्या तसा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अंगीकारावा लागतो आणि त्याची आवश्यकता पडतेच. ज्यांच्या बरोबर युद्ध करायचंय अर्जुनाची जी पहिली भूमिका आहे, पहिला अध्याय हा प्रस्तावनेचा असतो. अर्जुन विषाद योग त्याला म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये भूमिका सांगताना अर्जुनाची व्यावहारिक दृष्टिकोनातून चुकीची भूमिका अजिबात नाही. ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी करून आणि ही इस्टेट कमवली त्यांच्यावरती आपण शस्त्र उचलणं योग्य आहे का? ही भूमिका चांगली नाही का अर्जुनाची? ज्यांनी रात्रंदिवस आपल्या करता कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं आणि त्यांच्याबरोबर युद्धाचा प्रसंग आलेला आहे. आता तो त्यांच्या चुकीमुळे आलेला आहे हा भाग विचाराचा आहे. हाच भाग विचाराचा आहे. हाच भाग विचाराचा आहे. ते जर न्यायाने वागत असते, धर्माच्या बाजूने असते तर भगवंतांनी सांगितलं नसतं शस्त्र उचलायला. जरी त्याचे आहेत, त्याचे संबंधी आहेत तरी पण धर्माच्या विरुद्ध आहे, धर्माच्या बाजूने नाही, अन्यायाच्या बाजूने आहे. म्हणून भगवंताचा अवताराचा उद्देशच हा आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय चतुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. हे बिरुद आहे भगवंताचं. मग मी इथे तर संन्यास, कर्माचा संन्यास घेऊन अर्जुन निघालेला आहे भगवत चिंतन करता. नाही मला हा प्रपंच करायचा नाही, संसाराकडे डुकून सुद्धा पाहायचं नाही, नकोच मला हे युद्ध. त्याच्या हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे. एक तर अगोदर युद्धाची तयारी आधीच झाली असेल का अचानक झालेली आहे. आणि आता तिथे तो त्या ठिकाणी सांगतो की रथम स्थापयमि अच्युत, सर्व सैन्याच्या मध्ये नेऊन हा रथ उभा कर, मला कोणाकोणाशी लढायचं हे पाहू दे. काय अर्जुनाला माहित नव्हतं का मला कोणाशी लढायचंय, कोणत्या बाजूने कोणतं सैन्य गेलं, एवढं सगळं जुळवाजुळव झालेली आहे तिथे, हे माहित नाही का अर्जुनाला. आणि तिथे गेल्यानंतर मात्र कार्पण्य दोष प्रवृत्त स्वभाव अशा पद्धतीने त्याची कारुण्यमय अवस्था झाली आणि त्या ठिकाणी हातातलं धनुष्य गळून पडलं. मग भगवान परमात्म्याला तो सांगतो की नाही, यांच्या रक्तामध्ये बुडालेले भोग मला भोगायचे नाही. आणि ज्यांनी माझ्या हा पार्थू द्रोणाचा केला, हा प्रत्यक्ष हा जो अर्जुन दिसतो ना हा प्रत्यक्ष द्रोणाचार्यांनी बनवलेला आहे. आपल्या पुत्राला अश्वत्थाम्याला जी विद्या दिली नाही ती विद्या ज्यांनी मला दिली, हे पितामह भीष्म आहे, हे आमच्या कुळाचे पुण्य पावन आणि कुळातले, यांच्यावरती मी शस्त्र धरू. व्यवहारिक दृष्टीने चुकीचं आहे काय? फक्त चुकलाय कुठे व्यवहार, अधर्माच्या बाजूने गेले, अधर्माच्या बाजूने. खूप सुंदर काही म्हणजे आपल्या महाराज मंडळींपेक्षाही बुद्धिमान माणसं आहेत. व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे ज्या वेळेला कर्णाचा आणि कृष्णाचा संवाद टाकतात ही माणसं सामान्य नाही. काय विचार करण्यासारखं आहे. कर्ण म्हणतो ज्या वेळेला की माझ्यावर किती अन्याय झालाय, हा ज्या वेळेला कृष्णाबरोबर संवाद करतो त्यावेळेला कृष्णाने आपलं जे चरित्र सांगितले, अरे तुझ्यावर काहीच अन्याय झाला नाही, माझं चरित्र सांगू तुला. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्या जीवनामध्ये पदोपदी
कृष्णाचं जीवन सामान्य आहे का? जन्माला आला तोच मुळामध्ये बंदी शाळेमध्ये, आणि बालपणापासून बालपणाची नुगड दाखवली, मी अदानवी सृष्टी केली असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यावर बालपणात किती राक्षस मारायला काय काय संकट आहे ही ज्या वेळेला तो कर्णाला सांगतो, मग कर्ण मात्र तिथे गप्प बसतो. ही पार्श्वभूमी युद्धाची तयार करून व्यासांनी त्या ठिकाणी ही गीता सांगण्याकरता त्या ठिकाणी अर्जुनाला प्रवृत्त का झाला की त्या ठिकाणी सांगितलं. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत त्या ठिकाणी अगोदर अर्जुनच बोलतोय, भगवंताला बोलूनच द्यायला तयार नाही. मग भगवंतानी त्या ठिकाणी बराच वेळ झाला आणि गप्पच बसून घेतलं, आणि त्यानंतर मग अर्जुनाने पाहिलं की काहीच बोलत नाही, आपणच बोलतोय तो ऐकून घेतोय. त्यावेळेला भगवंताला त्याला बोलायला विनंती केली की बोला ना तुम्ही काहीतरी. त्यावेळेला तो म्हणला, आता काय बोलू, तुझं चाललंय, तर तू बोल नाही तर मी बोलतो, दोघांनी बोलणं बरोबर नाही. तू जाणता तरी म्हणविसी, तू स्वतःला जाणता समजतो आणि परी नेहमी ते न संडीशी, पण अज्ञान मात्र सोडायला तयार नाही. आणि शिकवू म्हणू तरी शिकविशी बहुसाल नीती, आणि मला म्हणतो शिकवा नीती काहीतरी, आणि मी शिकवायला लागलं तर ऐकत नाही. ही काय ऐकण्याची भूमिका आहे का? पहिला ऐकण्याच्या भूमिकेत यावा लागतो माणूस, तिथून पुढे मग ते अंगीकारायचं किंवा त्याच्यावर काय करायचं अजून पुढची विचार ही त्याची ठरतील जे काय असतील. पहिला ऐकण्याच्या भूमिकेत यावा का नाही, आणि तो ऐकण्याच्या भूमिकेत यावा म्हणून भगवंत पहिले गप्प बसले. पहिलं ज्याला सांगायचं त्याचं ऐकावं लागत, कसा का असे ना तो. ही भूमिका आहे, खूप सुंदर भूमिका आहे, याच्यावर ग्रंथनी गेले माऊली ज्ञानोबा यांनी. या भूमिका ज्या आपल्या स्वतःच्या संबंधाने अर्जुनाच्या संजयाच्या त्या सर्वांच्या संबंधाने मांडल्या ना, हा एक वेगळा अभ्यास आहे माऊली ज्ञानोबा यांचा. त्या गीतेवर टीका केली हा तर स्वतंत्र विषय आहे, पण मध्ये माऊली ज्ञानोबा जे संवाद करतात ना, श्रोत्यांशी आपल्याशी जे संवाद करतात ना, आणि यांची जी काही पात्र विशेष समजून सांगतात, तिथे माऊलीचे कसब जर पाहिलं ना, हा काय विचार कसो. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवे ते न संडीसी, आणि शिकवू म्हणे तरी शिकविशी बहुसाल नीती. काय बोलावं मी, बोलायला काय ठेवलंच नाही तू. आणि मग मात्र तो गप्प झाला, आणि भगवंताने सांगायला अध्यायापासून सुरुवात केली. मूळ गीता जी आहे ना, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत फक्त 20 श्लोकामध्ये गीता संपते. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादंश भाषसे, या श्लोकापासून ही गीता चालू होते. 20 श्लोकामध्ये ही गीता संपते, आणि तिचा विस्तार 700 श्लोक आहे. आणि हा एवढा सगळा प्रपंच तिथे रणांगणावर मांडलेला नाही, हे बी लक्षात असू द्या. तिथे एवढा सगळा हे गीता हा नंतरचा विस्तार आहे, तो व्यासांनी केलेला विस्तार, तो तिथे त्या ठिकाणी तसा मांडलेला नाही. एक क्षणामध्ये तत्वज्ञान त्या ठिकाणी एका वेगळ्या भूमिकेमधून सांप्रदायिक भूमिकेमधून त्याचा मोह घालवण्याची प्रक्रिया केलेली आहे, क्रिया केलेली आहे. ही क्रियाच आज आम्हाला माहित नाही. आम्हाला थेरी सगळी माहिती, पण प्रॅक्टिकल मात्र माहित नाही. जोपर्यंत नष्टो मोह स्मृती लब्धा, माझा मोह सकुटुंब गेला ही कबुली अर्जुन देत नाही, तोपर्यंत भगवंत सांगतच राहतात. आणि सांगून आता मेळ बसणार नाही, याच्या बुद्धीला बोध व्हायला पाहिजे. याच्या करता भगवान परमात्म्याने एक क्रिया केलेली आहे. काय क्रिया केली? अर्जुनाला त्या ठिकाणी जवळ घेतलं आणि अर्जुनाला आलिंगन दिले. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदय घातले, असं बोलून आणि ऐकून परिवर्तन होत नाही. ज्या वेळेला होत नाही त्यावेळेला ह्या क्रिया साधू संतांकडे आहे, आणि त्यांनी शक्तिपात केला. आणि काय केलं? या हृदयातलं त्या हृदयात, जसं एका भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये होतं, तसं हृदय एक झाले, आलिंगन दिलं. हे हृदयीचे ते हृदय घातले, आणि द्वैत न मोडता केली आपण ऐशी अर्जुना. द्वैत म्हणजे शारीरिक द्वैत नाही मोडून दिलं, पण अंतःकरणातलं द्वैत ठेवलं तर मग काय द्वैत होणार? अंतःकरणात द्वैत नाही ठेवलं. अंतःकरणाची भूमिका अद्वैताची असायला पाहिजे. व्यवहारामध्ये वागत असताना व्यवहार संपूर्ण द्वैताचाच आहे. तुम्हाला तिथे द्वैता पद्धतीनेच वागावं लागेल, आणि तसं पूर्ण स्वातंत्र्य संतांनी दिले. मात्र आम्ही तसं सांगत नाही. अर्जुनाला हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध करायला सांगितलेले सामान्य गोष्ट आहे का? संतांचं सुद्धा म्हणणं नीट पाहिलं तर आपल्याला कळेल. नीट लक्षात घ्या. मऊ मेना होऊन आम्ही विष्णुदास, पण वेळ पडल्यानंतर कठीण किती, तर वज्राचं सुद्धा भेदन करू. आणि आम्हाला काय उपदेश केला जातो? काही नाही, आपल्या अंगावरून गाडा गेला तरी सहन करायचा, असा उपदेशच नाही शास्त्रात. त्यामुळे परमार्थाला प्रवृत्त होत नाही बरीचशी मंडळी.
कसं जमल? तिकडं तर असं असे सगळे तुमचे नियम. अरे सांगणारे नीट सांगत नाही, तुम्हाला व्यवहार कसा असेल. तुम्हाला सांगतो, विवेक चूडामणी ग्रंथामध्ये विवेका आद्य शंकराचार्यांनी एक असा श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे. एक शिष्य गुरु शिष्य संवादामधून शिष्य प्रश्न विचारतो की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी श्री गुरु किंवा संतांचं किंवा त्या साधकाचं व्यावहारिक द्वैत राहतं का जातं? तर त्याने स्पष्टपणे सांगितलं, व्यावहारिक द्वैत राहतच, राहणारच आहे. कारण त्याचा देह शिल्लक आहे, त्याचं प्रारब्ध शिल्लक आहे ना. जरी महात्मा पदाला तो गेलाय तरी प्रारब्ध शिल्लक आहे. प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकत नाही. एक संचित कर्म आहे, अनंत जन्मातलं कर्म आहे. संचित कर्म म्हणजे अनंत जन्म झालेत मागे आपले, सगळं झालोय आपण. गाढव, कुत्रा, डुकर, सगळं सगळं पशु पक्षी सगळं होऊन या नरदेहाला आलोय आपण. अनंत जन्माचं कर्म, आणि ते एका देहाच्या रूपाने जे भोगायला आलं त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. आणि याच्याकडून नवीन जे घडणार आहे त्याचं नाव आहे क्रियमान कर्म. म्हणजे 1 लाख रुपये तुमचे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जर असतील तर ते संचित कर्म आहे. त्याच्यात ते 40,000 व्यवहाराकरता काढले, हे प्रारब्ध कर्म आहे. आणि 10,000 फायदा झाला तर पुन्हा तो बँकेत जमा करता, म्हणजे संचितच जमा करता, ते 10,000 क्रियमान कर्म आहे. पहिला बंदोबस्त तुम्हाला क्रियमान कर्माचा करावा लागेल. जे जे कर्म तुमच्याकडून घडणार आहे ते भगवत अर्पण बुद्धीने करायला सुरुवात करावी लागेल. त्यावेळेला क्रियमानाचा बंदोबस्त होईल. क्रियमान तुम्हाला स्पर्श करणार नाही. संचित बाद होतं. जसं कृषी मंत्र्यांनी डिक्लेअर केल्यानंतर कर्जमाफी होती की नाही, तो त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. तसा भगवंताचा एक स्वतंत्र अधिकार आहे, व्हेटो पॉवर म्हणतात त्याला. ती व्हेटो पॉवर अशी आहे की जो माझ्या भक्तीला लागतो त्याचं सगळं संचित कर्म मी बाद करतो. याला पुराव्याने बोलतो मी. संचित सांडवले काही होते जे जवळी, वित गोत कृत माया तुटली हे लागावळी. निष्काम झालो देवा होते माझे कपाळी, तुका म्हणे आता माझा तुची सर्वस्वे बळी. हे संचित बाद होतं याचं प्रमाण आहे. संचित सांडवले काही होते जे जवळी. उरला आता फक्त प्रारब्ध. क्रियमान भगवत अर्पण व्हायला लागलं, भक्तीला लागले तुम्ही, आणि संचित बाद झालं. प्रारब्ध शेष राहतं आणि ते कोणालाही चुकत नाही. याला प्रमाण आहे परियसी गव्हारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर, कर्मे भिल्ले विंधिले शार्ंगधर, कर्मे पुरंदर झाला सहस्र नयन, कर्मे मन्मथ झाला सेरा कहा भंग पाहून घ्या. प्रारब्ध कोणालाही अवतार जरी असले तरी त्यांनाही प्रारब्ध चुकलेलं नाही. हे प्रत्यक्ष राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारात, सर्व अवतारांमधून आपण पाहतो. त्यांच्या कथांमध्ये कोणालाही चुकत नाही. जसं मी म्हटलं की त्या ठिकाणी प्रारब्ध म्हणजे 40,000 रुपये जे 1 लाखातले काढे ते तुम्हाला भोगूनच संपवावे लागतील, नाही तर कोणाला दान देऊन टाका. पण त्याच्याशिवाय पर्यायच नाही. आणि ते भोगत असताना भक्ती करणाऱ्याला त्याच्यापासून निर्माण होणारं सुख दुःख लिप्त होत नाही, असं प्रारब्ध तो भोगतो. या दृष्टिकोनातून मग प्रमाण आलं तुटे भव रोग संचित क्रियमान भोग. भोग म्हणजे प्रारब्ध. हे तिन्ही कर्म नष्ट होतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. भगवंताच्या नामानं तिन्ही कर्माचा निराश होतो, हे या प्रमाणामध्ये सांगितलं. संचित क्रियमान भोग भक्ता प्रारब्ध नाही जाण. हे सांगत असताना प्रारब्ध नाही म्हणजे प्रारब्धाचे भोग नाही, म्हणजे प्रारब्ध भोगावं लागते पण त्याचं सुख दुःख मात्र त्याला नाही. कारण त्याची वृत्तीच अशी झालेली असते, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी, अशी त्याची अंतःकरण वृत्ती झालेली आहे. त्याची अंतःकरण वृत्ती भर्जित स्वरूपातली आहे, भाजलेल्या स्वरूपातली आहे. काला करणं लाही करणं म्हणजे परिवर्तन आहे का नाश आहे? ज्वारीचं नाश आहे का परिवर्तन आहे? लाही करणं म्हणजे परिवर्तन आहे. मग इथे जन्म मरणाला कारणीभूत काय आहे? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या देहामधून सूक्ष्म देह मरण म्हणजे तरी काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, आणि शास्त्राने अजून एक महाकारण देह बी मानलेला आहे. हा स्थूल देह म्हणजे हार्डवेअर आहे. जसं टीव्हीचं जे बॉक्स आहे ना ते हार्डवेअर आहे. चित्र का हलतंय हे आपल्याला कळणार नाही, फक्त टीव्ही घेतलाय त्याला नाही कळणार.
ते त्याचा जो इंजिनियर असेल तंत्रज्ञ असेल त्यालाच कळेल. काही नाही, जर खोललं ना नुसती वायरिंग आहे आडवी तिडवी, आपल्याला तर काही कळणारच नाही. त्याच्यातल्या एका वायरला तो फक्त पाहतो, टच हे करतो, जॉईंट करतो, चित्र बरोबर दिसायला सुरुवात होते. तोच त्या टीव्हीचा सूक्ष्म देह आहे. आणि त्याचा कारण देह कोणता आहे? ही जे चॅनल आहेत ना वेगवेगळे, हा त्याचा कारण देह आहे. आणि महाकारण देह कोणता आहे? वरून त्या ठिकाणी उपग्रहातून जे प्रसारित केलं जातं, इथलं कॅप्चर करून पुन्हा प्रसारित केलं जातं, हा महाकारण देह जो आहे ना, हा अशी 4 प्रकारची देह आहे तुमची आपली बी. हा स्थूल देह जो आहे हा इथेच पडतो. याला जन्म मरण, याला बघा पहा, आता जन्म घ्यावा लागतो तो सूक्ष्म देहाला. स्थूल देह पंचतत्वाचा बनलेला आहे. पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश असा हा स्थूल देह बनलेला आहे. आणि याची पुन्हा 25 तत्व कशी आहे? प्रत्येकाची 5-5 तत्व आहेत. उदाहरणार्थ आकाशाचं त्या ठिकाणी काम, क्रोध, शोक, मोह, दंभ ही 5 तत्व आकाशाची आहे. तशी वायूची चलन, मलन, प्रसारण, आकुंचन, धावणं, पलायन ही वायूची आहे. अशी 5 तत्वाची 5-5 आहेत. अशी 5-5 मिळून 25 तत्व स्थूल देहाची आहे. आणि सूक्ष्म देह जो आहे हे 17 तत्वाचा आहे. कमीत कमी 17 तरी लागतात. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंचप्राण, मन आणि बुद्धी, हे झाली 17 तत्व. पुढे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार धरतं आणि त्यानंतर ती 19 होतात. अंतःकरण पंचक धरलं का 20 होतात. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध अशी 5 धरली तर 25 होतात. अशा पद्धतीनं तोही 25 तत्वाचा आहे. कारण देह हा अज्ञानाचा आहे. मला काहीच कळत नाही किंवा गाढ निद्रा जी आहे, स्वप्न बी नाही, असा जो काही त्या ठिकाणी अज्ञान आहे, अविद्या आहे, तो अनंत जन्माच्या कर्माचे संस्कार त्या कारण देहामध्ये असतात. तो कारण देह आणि महाकारण देह म्हणजे आनंदमय स्थिती असणारा महाकारण देह आहे. आता ह्या ठिकाणी सूक्ष्म देह जो आहे या देहातून बाहेर पडतो. मन, बुद्धी, चित्त, हे 17 तत्व सांगितले ना, कमीत कमी 17. आणि त्याला जन्म मरण आहे. वासना त्याला आहे. ती वासना ती हरिरूप बनवायची आहे. श्रीमद भागवतामध्ये कथा आली राजा जड भरताची. वास्तविक पाहता ज्याच्यामुळे आपल्या देशाला भारत देश हे नाव पडलेलं आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेकी परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. या भारत देशामध्ये जन्माला येणं मग भाग्याचं लक्षण आहे. आणि त्यातही जर भक्तीला लागला तर मी त्याचा वशवर्ती होऊन राहतो, असं स्वतः भगवंत उद्धवाला सांगतात. आणि अशा या देशामध्ये हा भरत राजा होता. आणि या भरत राजाने पूर्वीचे राजे जे होते ना, हे कानाजवळचा केस पिकला रे पिकला की राज्यकारभार मुलाकडे किंवा दुसऱ्याकडे सुपूर्द करून भगवंत चिंतन करता अरण्यात जात होते. 20 एकर, 100 एकर, 150 एकर सोडून द्या. जे चक्रवर्ती सम्राट राजे होते ना, हा चक्रवर्ती सम्राट होता. संसारामाजी सुख जोडे तरी का सेविकी गिरीकडे, राज्य सांडून गेले थोडे तरी ते काय वेडे म्हणावे. आणि आपण शहाणी काय, सर्वस्वाचा त्याग करून. आणि त्या ठिकाणी गंडकी नदी ही नेपाळमध्ये येते. त्या गंडकी नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी आश्रम बांधून भगवत चिंतन करू लागला. सकाळच्या वेळेला गंगेवर स्नान करायला गेला आणि अर्ध सूर्यनारायणाला देत असताना तिथे एक आणि हरिणी पाणी पिण्याकरता आलेली आहे. आणि सिंहाच्या नरकाळीनं तिचं गर्भपात झाला. आणि ते पतन झालेला जो गर्भ आहे ही मात्र तिथं गतप्राण झाली हरणी. आणि तो गर्भ पाण्यातून वाहू लागला. अर्धदान देणाऱ्या भरतानं त्या ठिकाणी पाहिलं. ध्यानात ठेवा, कोणत्याही प्राण्यांना गती सहन होत नाही. पहा, मोटरसायकल झाल्यानंतर ही कुत्रे वाघ जे असतात हे त्याचा पाठलाग का करतात? त्यांना गती सहन होत नाही. प्राण्यांना गती सहन होत नाही. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही. आणि साधूला प्राण्यांची अधोगती सहन नाही होत. आणि अधोगती झालेला त्याला त्यांनी त्या ठिकाणी उचललं, त्या पाडसाला घरी घेऊन आलं, त्याचं संगोपन केलं. आता जो भगवत चिंतनात वेळ जायचा तो आता त्याच्या पाहण्यामध्ये बी राहणार. त्याचं जीवनचरितार्थ चालवण्यात कोवळं लुसलुशीत गवत अरण्यातून आणायचं, त्याच्याकरता त्याला स्नान घालायचं, ते मोठ्या लाडाने त्याच्या मांडीवर येऊन बसायचं. आणि परिणाम असा झाला की आता आयुष्याची वेळ संपलेली आहे. आणि त्याच वेळेला आता या पाडसाचं काय होईल अशी चिंता अंतःकरणात आल्याबरोबर आणि त्या ठिकाणी हा देह पडून सूक्ष्म देहाने हरणी गर्भाला जाऊ लागला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला. दया केली ही चुकी का? दया सगळे गुण साधूकडे असायलाच पाहिजे. दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती. पण तो साधू त्याच्या हातीत असावा म्हणून 14वा अध्याय गुणातीत योग सांगितलेला आहे.
तिन्ही गुणामध्ये राहा, पण कोणत्या गुणाचा परिणाम होऊ देऊ नका. दया हा धर्म चांगला, पण त्याच्यामुळे वासना निर्माण होऊन हरणीच्या गर्भाला जावं लागलं. आणि त्या हरणी गर्भाला गेल्यानंतर गेला हरणी गर्भाला, तुम्ही म्हणाल मग फार बुवा, बरेचसे मंडळी म्हणतात तुम्ही आम्ही जाणार आहे, तुम्ही जाणार आहे, विशेष काय फरक पडणार आहे? अरे हरणी गर्भाला गेलाय तो बरोबर आहे, पण कसा याच्या घरच्या हरणी गर्भाला नाही गेला, केलेला परमार्थ व्हायला नाही गेला, एका साधूच्या पर्णकुटीत त्या हरणीच्या गर्भाला गेलाय. हे परमार्थाचं फळ आहे, हे परमार्थाचं फळ आहे. स्थूल देहाची गती सगळ्यांची सारखी आहे, पण सूक्ष्म देह कुठे गेला याची गती दृश्य नाहीये. ती जर दिसत असती ना, लोकांना परमार्थ करा, भक्ती करा देवाची सांगावी लागली नसती. कधीतरी विज्ञान तिथपर्यंत जाईल आणि दिसेल ही गती, ती फक्त कावळ्याला दिसते, बाकीच्यांना नाही. ती योजना केलेली आहे त्या कावळ्याच्या दृष्टी, त्याला एवढी सूक्ष्म दृष्टी आहे ना, त्याला वातावरणातलं सूक्ष्म दिसत असतं. म्हणून काकस्पर्शाचा जो विधी आहे, तो विधी उगीच नाही त्या ठिकाणी निर्माण केलेला. कोणती वासना अतृप्त राहील, कोणती इच्छा, कोणत्या जीवाची काळजी, तर तो पिंडाला तो पक्षी स्पर्श करत नाही. मग कोणत्याही पद्धतीने असो, तो इच्छापूर्तीतून जरी तो मुक्त झाला, काही पिणारे खाणारे बी पटकन शिवतात, त्याचं काय मग त्यात अडकलंच नाही जीव त्याच्यात. आणि दुसरा एक आहे, त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्या विषयापासून दूर झालेला आहे, तो महात्मा. आणि काही त्याच्या आतीत झाले, मी सांगितलं गुणातीत. गुरुवेर कोंडाजी बाबांच्या पिंडाला कावळा शिवलेला नाही म्हणजे काय उद्धार नाही झाला का? काय आमचे श्रीपाद बाबा सद्गुरू होते, त्यांच्या पिंडाला कावळा नाही शिवला म्हणजे उद्धार नाही झाला का? काय हे गुणातीत मध्ये बसतात, ध्यानात घ्या, नाही तर संभ्रम तयार होईल. की पिणारा खाणारा पटकन शिवला, महाराजांना कसं नाही कावळा शिवला असं होईल कदाचित. तर त्याचं कारणच आहे काकस्पर्श झालेला आहे. चला आपल्या विषयावरती येतो की अशा पद्धतीनं जर ती समजा आता बीज आहे, हे बीज जे आहे ज्वारी जी आहे, ज्वारी जिवंत कमी नेली. आपल्याला असं वाटतं की हालचाल करते त्याला आम्ही जिवंत म्हणतो आणि हालचाल नाही करत त्याला मेलेलं समजतो. हे आपलं अज्ञान आहे. ज्वारी जिवंत आहे कारण पेरल्यानंतर ज्या अर्थी उगवते आणि पुन्हा तिला कणसाला 100 दाणे येतात म्हणजे जिवंत आहे. आता ती ज्वारी तुम्ही गरम केलेल्या तव्यावरती थोडीशी टाका आणि अशी थोडस तिचा बीज भाव नष्ट करा आणि आता पेरा बरं. माऊली म्हणतात मग अग्नी कुंडे बीजे घातली, ती जेवी अंकुर दशे मुकली, तेवी न फळती चमज अर्पिली शुभाशुभे. ज्याने मला आपलं कर्म अर्पण केलं ती फलतृप्तीला येत नाही. कर्म करून नैष्कर्म स्थितीमध्ये राहण्याचा उपदेश तुम्हाला आपल्याला केला. कर्म करावंच लागेल. रथामध्ये एखाद्याला बांधलेलं आहे आणि तो रथ समजा इथून समजा राजगुरुनगरला चाललाय, मी नाही जाणार तिकडे असं जर मी म्हणलो, जावंच लागेल. का रथात तुला बांधलेले आहे, रथ चालू आहे म्हणजे हा देहच कर्माचा बनलेला आहे. तर तू कर्म करणं किंवा न करणं हा अट्टा धरूच नको, करावंच लागेल. पण जर त्या कर्माचं फल भगवंताला अर्पण केलं तर मग मात्र सोपी सिद्ध गोष्ट आहे. तेवी न फळतीच मजा अर्पिणी शुभाशुभे. शुभ आणि अशुभ कर्म जे जे या शरीराकडून घडत ते मला अर्पण कर. अगा कर्मे जय उरावे, कर्म जर शिल्लक राहिलं ते सुखदुःखी फळावे. त्याने सुखदुःख प्राप्त होतं आणि ती भोगावया यावी देह आहे का, ती भोगण्याकरता पुन्हा शरीर धारण करावं लागतं. मग हे पुनरपी जनन मन हे गाठा पुन्हा चालूच आहे गाठ. पण जेने मज उगामिले कर्म, ज्याने मला ते कर्म अर्पण केलं कर्माचं फल दयाचे पुसले मरण आणि जन्म, त्याचं मरण आणि जन्म मी पुसून टाकतो. दयाचे पुसले मरण आणि जन्म, जन्मासुरे श्रम वरचिले गेले, जन्मच नाही तर मरणाचा संबंधच नाही. आणि हीच संन्यासी युक्ती सोपारी दिलेली तुझं, ही संन्यासी युक्ती. ग्रस्ताश्रमात राहून तुम्हाला संन्यासी राहता येतं. आणि कृष्ण भगवंतांनी स्वतःच्या चरित्रामधून सिद्ध करून दाखवलं. शिशुपालाचं शिर उडवल्यानंतर पुन्हा पुन्हा जडलं जायचं आणि त्याने प्रतिज्ञेने सांगितलं जर या ठिकाणी 16,108 स्त्रियांना भोगू नये हा कृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे शिर पुन्हा जडलं जाणार नाही. जडलं नाही मग. आणि तीच युक्ती त्यांनी आपल्याला सांगितली. अरे खरा संन्यास सांगितला, ही संन्यास युक्ती सोपारी दिलेली तुझं. असो वैकुंठवासी मधुकर मारुती भालेरा अतिशय गोड व्यक्तिमत्व. आमच्या कोपर भटवाडीमध्ये आताच महाराजांनी सांगितलं त्यांच्याबद्दल सांगताना परमार्थाची अतिशय आवड. कुठेही शब्द असो, भजन असो, कीर्तन, प्रवचन, कोणाचाही कार्यक्रम असो, त्यांना फक्त कळणं महत्वाचं आहे का गेलेच. नंदाताई पण त्यांच्या बरोबर
दोन्ही मंडळींनी एवढा परमार्थ सुंदर केला, परंतु काळाच्या ओघामध्ये आयुष्य संपल्यानंतर त्यांना जावं लागलं. या निमित्तानं आज त्यांचा दशक्रिया गेली आणि त्या निमित्तानं ते प्रवचन रूपी पुष्प आपण त्यांच्या चरणी अर्पण करूया. आणि मी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबियातर्फे पांडुरंगाला प्रार्थना करेन की हे भगवंता, आता हेही म्हणणं बरोबर नाही त्यांना सद्गती दे, आणि सद्गती मिळालेलीच आहे. मी तुम्हाला एक ओवी सांगतो, जे मरणाएलीच कडे मदसी मिळवून गेले पुढे, ते मरणी कडे जातील केवी. जे या देहाचं मरण यायच्या अगोदरच मला येऊन मिळाले, या देहाच्या मरणानंतर अनेक कुठे जातील, कुठेच जाणार नाही, मलाच येऊन मिळतील. या भगवंताने गॅरंटी दिली. त्यानुसार आता गती तरी सद्गती दे हेही म्हणणं मला योग्य वाटत नाही. याच ठिकाणी हे प्रवचन रूपी पुष्प त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या सद्गुरूच्या, तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा श्री ज्ञान